नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ऑप्शन सेलिंगला जे जास्त पैसा लागतो, का जास्त पैसा लागतो पहिला ते समजून घेऊया. ऑप्शन बायिंगला का कमी पैसा लागतो ते पहिला समजून घेऊया. ओके, म्हणजे ऑप्शन सेलिंगला आणि ऑप्शन बायिंगला कॅपिटल किती लागतं की तुम्ही ती एंट्री करू शकता. ठीक आहे, तर समजून घ्या. आता तुम्ही मला म्हणशीला की सर ऑप्शन बायिंगला कमी लागतो आणि ऑप्शन सेलिंगला जास्त का लागतो, तर त्याचं एक उदाहरण आपण घेऊया. चला, उदाहरणार्थ समजा निफ्टी 25,000 ला आहे. कितीला आहे? 25,000 ला आहे. ओके, मी दोन कॉलम करतो, समजून घ्या. निफ्टी कितीला आहे? 25,000 ला आहे. मी काय केलो, निफ्टीचा, बघा लक्ष ठेवा, निफ्टीचा 25,000 चा सी बाय केलो. किती बाय केलो? सी. किती रुपयाला बाय केलो? 100 रुपयाला. मी बायर आहे. एकटा सेलर आहे. निफ्टी 25,000 चा सी सेल केला. सेमच आहे. ह्यो बाय केलाय आणि ह्यो काय केलाय? सेल केलाय. तर समजून घ्या, जो सी बायर आहे ह्याचा मार्केट जसं वर जाईल तसं प्रीमियम वाढताना प्रॉफिट होतो आणि प्रीमियम पडताना काय होतो? लॉस होतो. तर ऑप्शन सेलरचा प्रीमियम पडताना प्रॉफिट होतो आणि वाढताना काय होतो? लॉस होतो. ठीक आहे, तर कॅपिटल कसा वाढतो लक्षात ठेवा. आता निफ्टी 25,000 सी बाय केलोय. ओके, तर निफ्टीचा लॉट साइज किती आहे? निफ्टीचा लॉट साइज आहे 75. ओके, समजून घ्या. तर निफ्टीचा लॉट साइज आहे 75. समजा मी हे बाय केलो. लक्षात ठेवा, माझा मॅक्झिमम लॉस किती होऊ शकतो? माझा मॅक्झिमम लॉस किती होऊ शकतो जर मी जेव्हा सी बाय केलो? सी बाय केलो तर प्रीमियम वाढताना प्रॉफिट आहे, पडताना लॉस आहे. तुम्ही एसएल लावाल ही गोष्ट वेगळी आहे. जेव्हा ह्या 100चा प्रीमियम टाइम डिकेमुळे 0 होईल, हा जास्तीत जास्त काय होणार आहे? 0 होणार आहे. 0च्या खाली जाणार आहे. म्हणजे तुमचा मॅक्झिमम लॉस किती असणार आहे? हा 100 असणार आहे. 100 गुणिले 75 लॉट साइड म्हणजे तुमचा मॅक्झिमम लॉस असणार आहे 7,500 रुपये. आणि मॅक्झिमम प्रॉफिट किती असणार आहे? मॅक्झिमम प्रॉफिट किती असणार आहे? अनलिमिटेड. कारण का वर किती पण जाऊ शकतो. समजायला लागले मी काय म्हणतोय? तर समजून घ्या, जेव्हा तुम्ही सी बाय करता किंवा पी बाय करता, जेव्हा तुम्ही प्रीमियम बाय करता तेवढी प्रीमियम वाढताना प्रॉफिट असतो, पडताना लॉस असतो. त्यामुळे जेवढा प्रीमियम आहे एवढा तुमचा कॅपिटल असणार आहे, कारण तेवढा तुमचा लॉस होणार आहे. म्हणून रिक्वायर्ड कॅपिटल किती असणार आहे? जेवढा तुमचा लॉस होणार, मॅक्झिमम लॉस किती होणार आहे तुमचा? 7,500 रुपये. म्हणून तुमचा रिक्वायर्ड कॅपिटल 7,500 आहे. म्हणजे जर तुम्ही ऑप्शन बाईंग केला, जेवढा तुमचा प्रीमियम असेल तेवढाच तुमचं कॅपिटल लागणार आहे. समजलं? समजा प्रीमियम 10 असेल तर 750 रुपये, 20 रुपये असेल तर 1500 रुपये. जेवढा प्रीमियम आहे तेवढा जास्तीत जास्त लॉस होतो. म्हणून ऑप्शन बाईंगला कमी पैसे लागतो, म्हणजे कॅपिटल लागते. चला ऑप्शन सेलिंग बघूया. सांगा आता. प्रीमियम वर जाताना काय होणार आहे? खाली पडताना लॉस होणार आहे. तर मला किती कॅपिटल लागते लक्षात ठेवा. माझा मॅक्झिमम प्रॉफिट किती होऊ शकतो? मॅक्झिमम प्रॉफिट किती होऊ शकतो सांगा. तर मॅक्झिमम प्रॉफिट किती होणार? जे 100 रुपयाचं आहे, प्रीमियम पडताना मला प्रॉफिट आहे, म्हणजे हा 100चा पडून पडून किती पडणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे माझा मॅक्झिमम प्रॉफिट आहे 100 गुणिले 75 म्हणजे 7,500 रुपये माझा प्रॉफिट आहे. ह्याच्यावर मला प्रॉफिट होत नाहीये. ह्याला प्रॉफिट अनलिमिटेड होतो. ह्याला प्रॉफिट एवढाच होतो जेवढा मी प्रीमियम आहे तेवढाच होतो. 20चा प्रीमियम घेतला की 20 रुपये प्रॉफिट, 50चा प्रीमियम घेतला 50 रुपये प्रॉफिट. जेवढा तुम्ही प्रीमियम घेताय तेवढा तुमचा प्रॉफिट होतो. आता मॅक्झिमम लॉस सांगा. मी काय बोललो होतो? 100चा प्रीमियम पडताना प्रॉफिट आहे, वाढताना लॉस आहे. किती वाढू शकतो? एसएल लावला हा गोष्ट नंतर आहे. जर तुम्ही ठेवला उद्या गॅप अप झाला तरी पण होऊ शकतो ना. तर तुमचा हा 100चा 200 जाऊ शकतो, 500 जाऊ शकतो, 1000 जाऊ शकतो, 2000 जाऊ शकतो, किती पण जाऊ शकतो. मॅक्झिमम लॉस तुमचा अनलिमिटेड आहे. ऑप्शन स्टॉप लॉस सोडून मॅक्झिमम लॉस किती अनलिमिटेड आहे. म्हणून तुम्हाला त्यांनी रिक्वायर्ड कॅपिटल फिक्स केलेले आहेत 2 लाखाच्या आसपास. फक्त जर तुम्ही नेकेड पोझिशन म्हणजे एक जर ऑप्शन सेलिंग करणार असाल तर तुमचा जास्तीत जास्त तो 2 लाख रुपये तुमच्या अकाउंटवर असेल तर तुमची एक एंट्री बसू शकते. समजलं मित्रांनो? तर ऑप्शन सेलिंग करताना आणि ऑप्शन बाईंग करताना किती पैसे लागतात? ऑप्शन सेलिंगच काम महत्वाचं आहे. कारण दुसरं पॉईंट सांगतो, जर ऑप्शन बाईंग केला तर तुमची प्रॉफिट व्हायची चान्सेस 30% आहेत. कारण तुमचा टाइम डिके येतो. टाइम डिके ह्याचा फ्रेंड आहे म्हणून ह्याची प्रोबॅबिलिटी 70% आहे. समजलं मित्रांनो? तर ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंगला किती कॅपिटल लागतो? सेम त्या पद्धतीने जर सी बाय पी बाय केला तर जेवढा तुमचा प्रीमियम आहे तेवढाच तुमचा लॉस होणार आहे.
पण ह्याच्यामध्ये तुम्ही सीई सेल करा किंवा पीई सेल करा, जेवढा प्रीमियम आहे तेवढाच तुमचा प्रॉफिट होणार आहे, जेवढं वाढेल तेवढं तुमचा लॉस होणार आहे. एसएल लावला हा गोष्ट नंतर आहे, किती वाढू शकतो ते अनलिमिटेड असल्यामुळं तुम्हाला रिक्वायर्ड कॅपिटल 2 लाख रुपये आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघूया की हा जो कॅपिटल आहे 2 लाखाचा ते 70,000 मध्ये कसं करायचंय. आताच व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा.